चमचमीत खमंग रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज मी तुम्हाला एक मस्त झणझणीत ट्रेडिशनल रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे सावजी मटन खीमा। इथे मी अर्धा किलो मटणाचा खीमा घेतलेला आहे। त्यात आपण एक जाडसर आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट लावूया। 1 वाटी कोथिंबीर, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। हे पाणी न घालता आपण जाडसर वाटून घेऊया। आलं, लसूण, कोथिंबीर छान जाडसर वाटलेली आहे। हे आपण आता मटणामध्ये घालूया। ह्यात आपण 1 टेबलस्पून लाल तिखट, ह्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून मिक्सरमध्ये ह्याचं एक छान पेस्ट तयार करूया। आमच्या घरी जरा जास्त तिखट खातात म्हणून मी अर्धा टेबलस्पून अजून लाल तिखट घालते। आता हे मिक्सरमध्ये घालून आपण एक छान त्याची पेस्ट तयार करूया। पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचंय। हे छान वाटलं गेलं आहे। इथे मी ऑलरेडी एक कढई तापवत ठेवलेली आहे। त्याच्यात 10 टेबलस्पून तेल गरम करून घेते। तेल गरम होईपर्यंत आपण या खिम्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। गोळे सगळे एकाच साईजचे करून घ्या आणि आता हे हळूहळू तेलात सोडून घ्या। गॅस बारीक ठेवा, कारण हे 8 पर्यंत शिजले पाहिजेत। आता ह्याला झाकण लावून 15 मिनिटं शिजत ठेवूया। गॅस मी मीडियमवरच ठेवलेला आहे। हे शिजेपर्यंत आपण एक नारळाचं वाटण करून घेऊया। 1 वाटी ओलं खोबरं, त्यात पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 काळ्या वेलचीचे दाणे, 5 लवंगा आणि साधारण 10 मिरी। हे आता आपण छान बारीक वाटून घेऊया। थोडंसं अजून पाणी घालून ह्याचं वाटप जरा बारीक करून घेते। वाटप छान बारीक झालेलं आहे। आता आपण खिम्याचे गोळे शिजायचे वाट पाहूया। 15 मिनिटं झालेली आहेत। हे गोळे शिजले असतील। आता त्यात आपण 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर आणि इथे मी 2 टोमॅटो बारीक वाटून घेतलेले आहेत, ते घालूया आणि हलक्या हाताने हे जरा परतून घेऊया। काय सुंदर रंग आलेला आहे ह्याला। आता ह्यात आपलं वाटप घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक टीस्पून मीठ, ह्याला आता आपण मीडियम गॅसवर ठेवून झाकण लावून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। 3-4 मिनिटं आपण हे शिजायला ठेवलं होतं। आपलं सावजी मटन खीमा तयार आहे। एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। आता ह्याच्यावर आपण थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवून घेऊया। सावजी मटन खीमा भाकरी किंवा चपाती बरोबर खूप छान लागते। तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा।
अशाच झणझणीत रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा.